फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर याचे पडसाद जे आहेत ते राज्यभरात उमटलेले पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी संबंधित ज्या डॉक्टर होत्या त्यांचे चुलते आहेत। दादा, आज आता पोस्टमॉर्टमला इथं सातारा शासकीय रुग्णालयात आणणं आले आहे। बराच वेळ झाला, अजून काही पोस्टमॉर्टमला सुरुवात झालेली नाही। नाही, आम्ही रात्री 3 वाजता फलटण येथे जे प्रकार घडला तिथे आलेलो होतो। तिथून आम्हाला पोलीस स्टेशनचे FBI काळे सर यांनी कठोर कारवाई करू, शिक्षा देऊ, ती आम्हाला FIR फाडू, ते वेळ आमच्या तिथं 7 वाजवले। अजून पण आम्हाला 11-12 वाजेपर्यंत त्यांनी FIRची कॉपी आमच्या ताब्यात दिली नव्हती। आता हे वाले इश्यू करायचे, हे करायचे, ते करायचे, नाव चेंज करायचे, बदलायचे, असे तो उडवली चालू होते। पण आम्हाला तिथून इथल्या डॉक्टरांशी संपर्क त्यांनी केला की 7 वाजता संपर्क केला होता की बॉडी इकडे पाठवून द्या, आम्ही PM करून देतो। तर आम्ही ते 9 वाजता 9-9:30ला पोहोचलो। तेव्हापासून डॉक्टरच अजून येत नाहीत, नुसते उडत आता गेलेत, बाहेर गेलेत, उडवडीचे उत्तर चालू आहेत। अगोदरच आमच्या बहिणीवर पहिलाच चिखल उडवला मारण्याचा, आणि आता अजून इथं शासकीय नोकरदार पण तेच करायले डॉक्टरांचे। त्यामुळे मी माझ्या बहिणीला न्याय भेटल्याशिवाय बॉडी ताब्यात घेणार नाही। मला एक सांगा, पण याच्यावर काही असं दबाव तंत्र वापरलं जाते असं काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये दबाव तंत्र 100% आहेच, कारण तिनं मागे 2 महिन्यापूर्वी 4-5 पानाचं पत्र लिहून ठेवलं होतं। तिने हे केलं ते दाखल केस घ्या म्हणून, पण याचं कुणीच रिस्पॉन्स दिला नाही। तर घरी पण तिने कळवलं नाही। आम्हाला घरी कळवलं असं आम्ही तेव्हा त्याच्यावर ॲक्शन घेतली असती, पण तिने घरी कुणाला कळवलं नाही की असं समाजाचा दबाव देते, हे करते, PM करताना दबाव देते, असा रिपोर्ट देत, तसा रिपोर्ट दे, राजकीय दबाव, पोलिसांचा दबाव, डॉक्टरांचा दबाव, हे सगळ्या छळाला कंटाळून तिनं आत्महत्या केली। राजकीय दबाव म्हणजे असं कोण राजकीय त्याचं नाव काही ओपन नाही, आम्हाला माहीत नाही। कोण आहे का याच्यामध्ये असं काय? नाही नाही, त्याचं आम्हाला नाव माहीत नाही काहीच, कारण आम्ही बीडची इकडे फलटून त्याचं नाव तसं दिलेलं नाही त्यात काहीच, फक्त राजकीय नाव लिहिलेलं आहे दबावापोटी। हे काय एकूणच मागणी असणार तुम्हाला? मला माझे ते आरोपी जे नाव ते हातवलेले आहेत, ते पत्रात दिलेले आहेत, त्या आरोपीला कठोर कारवाई झाली असते, त्याची मी बॉडी ताब्यात घेणार नाही। नक्कीच जे संबंधित आरोपींची जी नावं आहेत ती जी हातावर त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेली आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होणार नाही तोपर्यंत जे बॉडी जी आहे ती हातात ताब्यात घेणार नसल्याचंच मत जे आहे ते या ठिकाणी नातेवाईकांनी सांगितलं आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।